हे गाईज, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नरमध्ये. तर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस डे नंबर 40 ऑफ द 9th मॅथ्स. तर आज आपण इयत्ता 9वीचा गणित विषयाचा 40वा दिवस बघत आहोत. तर युनिट आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. सब युनिट आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, इक्वेशन्स, सोल्युशन ऑफ इक्वेशन. त्यानंतर लर्निंग आउटकम्स 2 दिलेले आहे तुम्हाला. फर्स्ट, एक्सप्लेन दी कन्सेप्ट ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड द सेकंड, फाइंड्स आउट द सोल्युशन ऑफ इक्वेशन. सो लेट्स रिकॉल what is constant. A constant is a value or a number that never changes in expression. It's constantly the same. For example, 2 minus 50 to root 3 and root 3 etc. बघा, कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, अशी एखादी व्हॅल्यू किंवा एखादा नंबर ती कोणत्या एक्सप्रेशनमध्ये टाका किंवा कुठेही तुम्ही टाका तर ती चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 दिलेला आहे, तर बघा तुम्ही 2 ही संख्या कुठेही टाका, कोणत्या एक्सप्रेशनमध्ये, त्याची व्हॅल्यू चेंज होते का, तर नाही. आता 2 तुम्ही मराठीतून सुद्धा 2 म्हटलं तरी व्हॅल्यू किती येणार, 2. इंग्लिशमधून 2 बोलले तरी 2. सो दिस इज कॉन्स्टंट. त्यानंतर व्हेरिएबल. A variable is an alphabet or a term that represents an unknown value or unknown quantity. बघा, व्हेरिएबल काय असतं, एखादं अल्फाबेट म्हणजे तुमचे जे 26 अल्फाबेट आहे आणि त्यानंतरचे ते अल्फा बीटा गॅमा एक्सेट्रा, ती किंवा टर्म ते एखादी अननोन व्हॅल्यू किंवा अननोन क्वांटिटी रिप्रेझेंट करतात. त्याला काय म्हणतात तुम्ही, व्हेरिएबल. दॅट मीन्स अ व्हेरिएबल इज अ क्वांटिटी दॅट कॅन चेंज. म्हणजेच व्हेरिएबल ही क्वांटिटी काय असते, चेंज होते. लेटर्स आर यूज टू रिप्रेझेंट दिस चेंजिंग अननोन क्वांटिटी. सो अक्षर यूज करतात त्यासाठी. फॉर एक्झाम्पल एक्स, वाय, एम एक्सेट्रा. तर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलचा फरक काय आहे. कॉन्स्टंट नेवर चेंजेस इन एक्सप्रेशन ऑर एक्सेट्रा अँड अ व्हेरिएबल क्वांटिटी चेंज. त्यानंतर आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज अन एक्सप्रेशन which is made up of variables and constants along with algebraic operations, that is addition, subtraction, multiplication and division. तर algebraic expression काय असते, is an expression which is made up of variable and constants. म्हणजेच काय, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट्स या दोघांनी मिळून तयार झालेले एक्सप्रेशन. अजून त्यासोबत काय असतात, अल्जेब्रिक ऑपरेशन्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर असं एक्सप्रेशन ज्यामध्ये व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स विथ प्लस, मायनस, मल्टिप्लाय अँड डिव्हिजन हे एक्सप्रेशन यूज करून बनलेले असते, त्याला काय म्हणतात तुम्ही, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल 3x + 2y - 5x - 20 and last 2x square - 3x + y. So after this there is equation. Definition of equation. An algebraic equation can be defined as mathematical statement in which two expressions are set equal to each other. तर इक्वेशन म्हणजे काय, असं इक्वेशन ज्यामध्ये मॅथमॅटिकल स्टेटमेंट असतात आणि त्यामध्ये तुम्ही काय इक्वल साईन यूज केलेली असते. तर बघा, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि इक्वेशनमधला फरक काय आहे. अल्जेब्रिक इक्वेशनमध्ये फक्त तुम्हाला एक साईड दिलेली असते, म्हणजेच LHS और RHS तुम्ही कोणतेही कन्सिडर करू शकतात. पण इक्वेशनमध्ये काय असतं, 2 साईड असतात, एक LHS आणि एक RHS. तर ते कसं डिफाईन करतात ते तुम्हाला माहिती असेल की इक्वल साईनच्या लेफ्टला जी असते ती LHS आणि राईटला RHS. सो इक्वेशनमध्ये इक्वल साईन मस्ट आहे. त्यानंतर आहे सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. The value of variable which satisfies the given equation is called the solution of the equation. For example, we put x is equal to 3 in equation to x plus 7 is equal to 13. Equation gets satisfied for x is equal to 3. Therefore, x is equal to 3 is the solution of the equation 2x plus 7 is equal to 13. For example, decide whether x is equal to -1 is the solution of equation x minus 4 is equal to 3 or not. Therefore, x minus 4 is equal to 3. LHS is equal to x minus 4. Therefore, x ची व्हॅल्यू पुटअप करायची, -1 - 4 is equal to -5. RHS equals to 3. From 1 and 2, LHS is not equal to RHS. Therefore, x is equal to -1 is not the solution of equation.
So in this way you have to decide whether these are the solution of equation or not. त्यानंतर आहे तुमचं दुसरं सॉल्व एक्झाम्पल. सॉल्व 2 into bracket x minus 3 is equal to 3/5 x plus 4. सो तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे तर आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सो यू हॅव टू मल्टिप्लाय बाय बोथ साइड 5. सो 5 ने का मल्टिप्लाय केलं बिकॉज राईट हँड साईडला तुम्हाला काय दिलेलं आहे 3/5. सो डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी तुम्हाला जो 5 आहे तो डिनॉमिनेटर जातो तुम्ही तिकडे मल्टिप्लाय केला. सो मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला 10 in bracket x minus 3 is equal to 3 into x plus 4. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 10x minus 30 is equal to 3x plus 12. Adding 30 to both sides we get 10x minus 30 plus 30 is equal to 3x plus 12 plus 30. Therefore 10x is equal to 3x plus 42. Subtracting 3x we get 10x minus 3x is equal to 3x plus 42 minus 3x. Therefore 7x is equal to 42. Dividing by 7 we get x is equal to 6. So in this way you have to find the value of x. On the basis of these you have to solve exercise. So let's get towards the exercise. First question is, each question is followed by the values of the variable. Decide whether these values are the solution of that equation. First is 9m is equal to 81 where m is equal to 9. Second, 2a plus 4 is equal to 0 where a is equal to minus 2. And the question second, solve the following equations. First, twice m plus 7 is equal to 9. Second, 3x plus 12 is equal to 2x minus 4. Third, 5 into x minus 3 is equal to 3 into x plus 2. So आपल्याला ही एक्सरसाइज आता सॉल्व करायची आहे. तुमच्या एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन होता 9m is equal to 81 where m is equal to 9. So solve in this way. So put m is equal to 9 into m is equal to 81. Therefore 9 into 9 is equal to 81. So LHS is equal to RHS. Therefore m is equal to 9 is the solution of 9m is equal to 81. जे इक्वेशन असते त्याचं सोल्युशन आहे की नाही हे केव्हा मिळतं जेव्हा LHS is equal to RHS. त्यानंतर त्यातलंच दुसरं होतं 2a plus 4 is equal to 0 where a is equal to minus 2. So put the value of a that is minus 2. 2a plus 4 is equal to 0. So 2 into minus 2 that is minus 4. Minus 4 plus 4 gets cancelled, that is 0. So LHS is equal to RHS. Therefore a is equal to minus 2 is the solution of 2a plus 4 is equal to 0. So in this way you have to solve the number 1. So let's move towards the question number 2. So your question number 2 is the solve the following. So first is 2m plus 7 is equal to 9. So 2m is equal to 9 minus 7 plus 7 तिकडे minus 7 होईल. Therefore 2m is equal to 2. So 2 upon 2 that is 1. Therefore m is equal to 1. Second, 3x plus 12 is equal to 2x minus 4. Therefore 3x is equal to 2x plus 12 minus 4. Therefore 3x minus 2x is equal to 12 minus 4. That is x is equal to. So the solution of this equation is x is equal to 8. Then 5 in bracket x minus 3 is equal to 3 in bracket x plus 2. So multiply by 5 that is 5x minus 15 and in RHS multiply by 3 that is 3x plus 6. Therefore 5x minus 3x is equal to 15 plus 6. म्हणजे एका साईडला व्हेरिएबल करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला जे कॉन्स्टंट आहे ते. Therefore 2x is equal to 21. Therefore x is equal to 21 upon 2 that is 10.5. So in this way you have to find the value of x. So x is the 10.5 that is the solution of equation and you have completed your exercise on 40. So I hope तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.
सो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर वर्ग मित्रमैत्रिणींना शेअर करा, सो त्यांनासुद्धा याची हेल्प होईल. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.